कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता प्राण प्रतिष्ठापने विनियोग आपला उजवा हात देवाच्या हृदयाला लावायचा आहे, स्वतःचा डावा हात आपल्या हृदयाला लावायचा आहे। आपल्या हृदयामधून देवाच्या हृदयामध्ये आपण प्राण आणत आहोत अशी मनामध्ये धारणा करायची आहे। उजव्या हातामध्ये दुर्वा घ्यायची आहे। दुर्वेच्या साहाय्याने गणरायांच्या चरणाशी थोडं थोडं पाणी शिंपायचं आहे आणि मनामध्ये ओम गंगणपतये नमः असं म्हणायचं आहे। ओम हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं दर्तासि। अरे बापरे, अथर्व शीर्षाचं पठण सुरू सुद्धा झालं, अजून नैवेद्य तयार नाहीये। काय सांगू मी आजींना? लवकर बहिणी, आता आजी कुठल्याही क्षणी हाक देतील, आपण काय करायचं? आजीने हाक तर मारू दे, मी बघते काय सांगायचं ते। कर ग लवकर, केवढा वेळ? काय करते ही? नाही होणार आहे आजच्या दिवसात काहीच, कशाने काय नाही होणार। चला आजी बोलत आहे, चल। मी पण आले। नैवेद्य लीला कुठे? ते आज लीला स्पेशल नैवेद्य आहे ना, ती करतीये, मोदक करतीये। हो अच्छा। आम्ही नाही बरं का तिला आग्रह केला, ती स्वतःहूनच म्हणाली। हो आजी, आणि तरी आम्ही तिला किती वेळा सांगितलं आम्ही तुला मदत करतो, पण तिने आम्हाला कशाला हातच लावू दिला नाही। खरंच गुणाची आहे हो मुलगी, सगळं अगदी मन लावून करते। हो पण नुसती हौस असून काय कामाची ना, स्वयंपाक यायला हवा। आता सुद्धा मोदक कसे होणार आहेत काय माहिती, म्हणजे प्रसादाला ठेवण्यासारखे होतील की नाही। श्वेता, ती काय परीक्षा देतीये का आता? लीलानं काय केलं यापेक्षा लीला मनापासून काहीतरी करतेय ना, हे महत्वाचं आहे। आमच्या देवाला फुटका मोदक पण चालेल। आजीना फुटका मोदक चालणार आहे, पण इथे तर मोदकच नाहीये। मोदक काय उकड पण नाहीये, काहीच नाहीये। काय करू? बाबा, मावशी, आई रे, कोणीतरी आता इथे असायला होतं मला मदत करायला। कसं करू मी हे? नाही येते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।